म्हणजे नमस्कार, मी प्रदीप शिवगण. तुम्हाला एक खास मुद्दाम भेटायला आलोय. तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, की आपला झुटिंग हा चित्रपट आता रिलीज होतोय 5 तारखेपासून. तर चित्रपट रिलीज झाल्या, तारखा यायला लागल्या, त्याच्या जाहिराती बघून तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. तुम्ही सातत्यानं विचारत आहात. तर आता सगळीकडचंच बुकिंग सुरू होणार, तर त्याआधी अ, आम्ही काय करणार आहोत, हे तुमच्यासमोर मांडण्यासाठी मी आलेलो आहे. खरं तर एखादा चित्रपट बनवून तयार झाला, सेन्सॉर सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं, की त्यानंतर जी प्रक्रिया असते प्रदर्शनाची, तर तिची एक सिस्टम आहे, एक व्यवस्था आहे. म्हणजे डिस्ट्रिब्युटर्स आहेत, मग एक्झिक्युटर्स आहेत आणि तुमच्यापर्यंत तो चित्रपट पोहोचतो. एक तारीख निश्चित ठरली जाते आणि मग त्या दिवशी अख्ख्या महाराष्ट्रभर किंवा भारतभर तो चित्रपट रिलीज होतो. तर ही जी व्यवस्था आहे, ही चांगली आहे, वाईट आहे, याच्याबद्दल वेगळी चर्चा करता येईल. पण आमच्यासारखी जी संस्था आहे, जी कमी बजेटमध्ये चित्रपट बनवते, पण लोकांपर्यंत त्यांना पोहोचायचं आहे. तर त्यांच्यासाठी ही जोखमीची आहे. कारण खूप खर्चिक अशी ही सिस्टम आहे. पण आम्हाला कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आमच्याकडे फार मोठे चेहरे नाहीत किंवा गुंतवणूक करणारे असे काय आपण त्याला म्हणू इन्व्हेस्टर्स नाहीयेत. पण चित्रपट पोहोचवायचा आहे. तर आम्ही शोधत होतो, की यालाच समांतर काही पर्याय शोधता येतील का? आणि आम्ही त्यातून काही मार्ग काढलेले आहेत. त्यातला असा मार्ग आहे, की आम्ही एकाच दिवशी सगळीकडे चित्रपट नाही रिलीज करणार आहोत. आता हे तयार करताना आम्ही डिस्ट्रिब्युटर्सनाच भेटलो. काही डिस्ट्रिब्युटर्स, काही थिएटर मालक आहेत. त्यांनी फारच चांगलं सहकार्य आम्हाला केलंय. तर आम्ही असं केलंय, की प्रत्येक आठवड्याचे पहिले 2 दिवस हा चित्रपट रिलीज करत जायचा. म्हणजे 5 तारखेला रत्नागिरीमध्ये होणार, 5 मार्चला. 7 मार्चला कोल्हापूरमध्ये प्रभात टॉकीज किंवा 10 मार्चला पुण्यात आहे. 14 मार्चला गडहिंग्लजमध्ये आहे. 15 मार्चला मुंबईत आहेत आणि अशा अनेक तारखा आता हळू येत राहतील. आणि पहिलाच प्रयोग करून बघण्यासाठी आम्ही रत्नागिरीमध्ये बुकिंग चालू केलं, तर पहिल्या 2 दिवसातच हाऊसफुल झाला प्रयोग. त्यामुळे पुढच्या तारखा आहेत त्या आम्ही 1 महिना गॅप ठेवून नाही तिकीट विक्री सुरू करत आहोत. एक आठवडाभर आधी आम्ही सुरू करू. पण ही व्यवस्था अशी आहे, की समजा 1-2 शो आम्ही घेतलेले असतील आणि त्या शोला चांगला रिस्पॉन्स नाही आला. म्हणजे लोकांना तुम्ही सगळे आमचे रसिक आहात, भरभरून प्रेम करता, तर तुम्ही उघड-उघडच सांगाल, की हा चित्रपट आवडला नाही. तर आम्ही मग आमची जोखीम थोडी कमी करू. जिथे जास्त इन्व्हेस्ट करायचे ते कमी करू आणि पुढच्या कलाकृतीमध्ये ते पैसे घालता येतील का बघू. असा हा प्रयोग आहे आणि आम्हाला एक 15-16 थिएटर्स मिळालेले आहेत, जिथे एक-एकच शो होणार आहे. आता अं, अशा प्रकारचा प्रयोग आम्ही पहिल्यांदाच करतो आहोत, की याच्या आधी कोणी केलाय माहिती नाही. पण आमची इच्छा आहे, की आम्ही जर सुरुवात करत असू, तर आमच्यासारख्या कमी बजेटच्या चित्रपटांना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही एक समांतर व्यवस्था निर्माण होते का, हे आम्ही बघतो आहोत. खरं तर कसं असतं, की चित्रपट रिलीज झाला आणि तो सगळीकडे गेला, प्रदर्शित झाला, तर मग त्यामध्ये नायक-नायिका जे असतात ते लगेच स्टार होतात किंवा कोट्यावधी रुपये सिनेमा कमवतो आणि मग पुढे तो स्टारच राहतो. मग त्यांना अनेक चित्रपट मिळतात आणि असं सगळं जे आहे, मला वाटतं, की हे सुद्धा एक एक सिस्टमॅटिक बनवलेली गोष्ट आहे. आणि यालाच लोक किंवा कलाकार कलाकारांना भुरळ पडते या सगळ्याची आणि मग प्रत्येकजण पैसे गुंतवतो आहे, एफर्ट लावतो आहे आणि मग 100 मधला एक कोणीतरी असा सक्सेसफुल होतो आणि बाकीचं नुकसान होतं. तर या सगळ्या ह्या सिस्टममधून जे काही आपल्यापर्यंत पोहोचवलं जातंय, त्याला बाजूला ठेवून फक्त कलाकृती निर्माण करणं, तुमच्यापर्यंत पोहोचणं, थोडा व्यवसाय त्यातून करणं, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. म्हणजे आमच्या कलाकृतीतल्या नायकांना तुम्ही स्टार करावं आणि ते लगेच स्टार होऊन सगळीकडे फिरत राहतील असं नाहीच आहे. दरवर्षी आम्हाला एक चित्रपट करायचा आहे. दरवर्षी आम्हाला आमच्या रेलगाडी प्रोडक्शनमधून काही वेब सीरीज मालिका करायच्या आहेत. तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि जास्तीत जास्त काळ हे करायचंय. आता जे पैसे कमवतात ते वाईट असं म्हणतच नाही मी. हा व्यवसाय आहे, तुम्हाला कमवावाच लागेल. पण जी काही भुरळ आहे, जे काही हे दाखवलं जातंय चकचकीत आणि असं असणं, त्याला आम्ही फार हुरळून न जाता थेट तुमच्यापर्यंत पोहोचावं, कलाकृती कशी वाटली तुम्ही सांगावं, आवडली तर कौतुक करावं, 2 पैसे जास्त द्यावेत. परत आम्ही नवीन कलाकृती करावी आणि तुमच्यापर्यंत पुन्हा आणावी ती. यासाठी हा एक पर्यायी मार्ग आम्ही शोधला आहे आणि त्याला यश येतंय असं आम्हाला वाटतं. तर विनंती अशी आहे, की तुमच्या भागात चित्रपट जेव्हा लागेल आणि तुम्हाला आम्ही सोशल मीडियाच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचू, तर लगेचच तुम्ही तिकीट बुक करा. कारण 1 किंवा 2च शो असणार आहेत. त्यानंतर ओ-टी-टीसाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत किंवा रेलगाडी प्रोडक्शनला जवळ-जवळ 2 $2.25 लाख सबस्क्रायबर तुम्ही लोक आहात. तर तिथेही मेंबर्स ओन्ली असा एक ऑप्शन तुम्हाला माहीत असेल ₹99 देऊन हा चित्रपट सगळ्यांना दाखवता येईल का? असाही आमचा प्रयत्न चाललेला आहे. तिकीट विक्रीची सुद्धा आम्ही स्वतःची स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली.
आम्ही त्यासाठी WhatsAppचा एक टूल वापरलाय. ती लिंक ओपन करून तुम्ही तिकीट बुक करू शकता किंवा फोन बुकिंगवरून तुम्ही बुक करू शकताय. ती ही आमची रेलगाडीची स्वतंत्र व्यवस्था आहे. तर या ज्या पारंपरिक पद्धती तुमच्यापर्यंत येण्याच्या आहेत, त्या जोखमीच्या आहेत म्हणून एक समांतर गोष्ट आम्ही करतो आहोत. खरं तर असा एकच प्रयोग लावायचा किंवा तुमच्या भागात 2च प्रयोग लावायचे आणि मग प्रेक्षकांनी यायचं, ही जी व्यवस्था आहे, ही काय आपल्याला नवीन नाहीये. आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि महाराष्ट्रात नाटकांची मोठी परंपरा आहे. नाटकं तरी आपल्या भागात एकदाच येतं म्हणजे एका महिन्यात एखादा शो असतो. तो आवडला तर मग पुन्हा दौरा होतो. तर एक शोला भरभरून यायचं आणि प्रेम करायची ही ही परंपरा आहे आणि ती परंपरा आम्ही चित्रपटासाठी लागू होते का बघायला लागलोय. तर ही कल्पना तुम्हाला कशी वाटते हे सांगा. तुमच्या कृतीमधून ही सक्सेसफुल झाली, तर आमच्यासारखे जे नवीन निर्माते आहेत, नवीन प्रोडक्शन हाऊस आहेत, कलाकार आहेत, ते अधिकाधिक कलाकृती निर्माण करतील, तुमच्यापर्यंत पोहोचतील असं आम्हाला वाटतंय. तर वाट बघतोय तुमच्या प्रतिक्रियांची आणि जिथे-जिथे हा चित्रपट लागेल तिथे भरभरून तुम्ही सगळ्यांना घेऊन या, आमच्याशी भेटा, गप्पा मारा. धन्यवाद.